कशा बसलीस? सहज माई. छान वाटतं नाही इथे? वेगळंच वाटतं. काय गोती आपली ती ही क्षिप्रा काय करते गोती? आर्किओलॉजिस्ट आहे. म्हणजे ते घर बांधतात तेच का? ते आर्किटेक्ट. आर्किओलॉजिस्ट म्हणजे पुरातत्वतज्ञ, म्हणजे खोदकाम करतात ना. म्हणजे कळलं गो, पण पोटा पाण्यासाठी काय करते? तेच व्यवसायच आहे तिचा तो. हा कसला व्यवसाय? हे म्हणजे दिवसभर बिनबायाचं पोलकं घालून गावभर फिरायचं? नाही. मी चुकीचं बोलले असेल तर सांगो, पण काय आहे की मुलीच्या जातीला काही शालीनता हवी की नको? हे काय आपलं मोठमोठ्याने बोलायचं, मनाला वाटेल तिथे फिरायचं, डोक्याला ते फडकं गुंडाळायचं. अगो तुला सांगते, आता आम्ही त्या भैरवकालीच्या देवळात गेलो होतो ना, तर रस्त्यात ही आणि स्वप्नील तिथे तर अगो रस्ताभर ही स्वप्नीलचा हातात हात घालून फिरत होती. शी, मला तर अगदी लाजल्यासारखं झालं हो. नंतर त्यात काय झालं माई? लग्न ठरलंय आता त्यांचं. अगो हो, पण म्हणून काय असं गावभर प्रदर्शन करत का फिरायचं? लग्नानंतर मला सांग, बायका काय नवऱ्याच्या गळ्यात गळे घालून का फिरतात? माई, क्षिप्रा तुम्हाला फारशी आवडलेली नाही दिसत आहे. नाही तसं नाही ग, पण म्हणजे आता स्वप्नीलनेच पसंत केली तर असेल, बरी असेलही ती. पण म्हणजे माझ्या मनात आहे ते, म्हणजे बघा मला जे वाटलं ते मी सांगितलं. म्हणजे काय आहे की तुझा आणि स्वप्नीलचा जोडा न अगदी लक्ष्मीनारायणासारखा शोभला असता हो. म्हणजे तुला सांगू का, मी वसुधाताईंना सुद्धा हे सांगितलं होतं, पण आता काय त्याच्या मनात जे आहे ते झालं. आता काय बोलणार. मी आणि स्वप्नील नाही जोक करता तुम्ही अगदी. मी अडाणी बाई हो, मला जे वाटलं ते मी बोलले. त्यात एवढं हसण्यासारखं काय आहे गो? आता हसू नको हसू नको, नाही तर काय करू माई? बघा हसून हसून माझ्या डोळ्यात पाणी आणलं. फक्त दिखावा म्हणून आपल्या काही ऑफिसेसवर इन्कम टॅक्सवाल्यांच्या धाडी पडतील. घर आणि मेन ऑफिसवर कुणी फिरकणार नाही. आणि क्लासेसवर नाही. तो ऑफिसर पात्रे, त्याच्यावर सेटिंग झाली आहे. 50 पर्यंत तो खाली उतरलाय. ठीक आहे साहेब, आणखी एक बोलू? साहेब, आपल्याला वाड्याचं डील महागात पडतंय. तू पुन्हा पुन्हा त्या डीलवर का घसरतोयस? त्याचा आणि याचा काय संबंध? संबंध काय माहित नाही साहेब, पण ही बोलणी व्हायच्या आधी अभिमानला अटक नव्हती झाली. तुमच्यात भांडण नव्हतं झालं. तो घर सोडून गेला नव्हता. भन्सालीला अटॅक आला. केव्हा? हे डील झाल्यानंतर वाड्यात तुमच्या पायात काच घुसली. तुम्ही जखमी झालात. आणि आता हा इन्कम टॅक्सचा फेरा. साहेब, हे सगळं आधी काही नव्हतं साहेब. तो वाडा विकत घ्यायचं ठरलं आणि हे सगळं सुरू झालं. आणि तरी तुम्ही म्हणता की या दोन गोष्टींचा काही संबंध नाही. या विषयावर मला तुझ्याशी बोलायचं नाही. तू जा परमेश्वर.
शुभ्रा, 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 आज आपण निघूया. शुभ्रा, आज कितीही उशीर झाला तरी आपण निघूया. उद्याच रात्र झाली तर उद्या सकाळी निघू. एकदा घरी फोन करून कळवा. आई बाबा काळजीत असतील. शुभ्रा, are you okay? आदिनाथ, उद्याची डॉक्टर सामंतांची अपॉइंटमेंट घ्याल? शुभ्रा, आपलं ठरलंय ना, आपण त्यांच्याकडे नाही जायचं. मला एकदा फक्त त्यांना भेटायचंय. अगं पण प्लीज आदिनाथ, फक्त एकदा. त्यांना माझ्याबद्दल काय वाटतं हे त्यांच्या तोंडून ऐकायचंय मला. आपण दोघंही जाऊया प्लीज. ठीक आहे, करतो मी फोन आत्ताच. काववाले. प्रिया यांचं असं म्हणणं आहे की पॅम्पलेट्स बघूनच प्रथमेश घाबरलाय. कसलं चित्र होतं त्या पॅम्फलेटवर? ते पॅम्फलेट कसलं होतं? अगं काही नाही, वेगवेगळ्या कन्स्ट्रक्शन साईट्सची पॅम्पलेट्स आहेत ही. आणि याच्यावर फक्त उंचच्या उंच इमारतींची चित्र आहेत ग प्रिया. ते पाहून प्रथमेश घाबरला? वहिनी, आर यू शुअर की त्या पॅम्फलेटवर दुसरं काही नव्हतं? नाही ग, काहीही नाही आहे याच्यावर. मी स्वतः पाहिली ती पॅम्पलेट्स आणि आत्ता सुद्धा माझ्या समोर आहेत. वहिनी, नीट बघ. हा, परत एकदा बघ. त्या पॅम्फलेटमध्ये अशी काहीतरी अनयुज्युअल गोष्ट असणार जी बघून प्रथमेश घाबरला. नाही ग प्रिया, खरंच काही नाहीये. हे बघ, यांचं असं म्हणणं आहे की या उंच इमारती आहेत ना, यांचीच प्रथमेशला भीती वाटली असेल. म्हणजे त्याला उंचीची, आय मीन हाईटची भीती वाटली असणार कदाचित. ही शक्यता आहे. वहिनी, वहिनी, अगं अशी काय करतेस? अगं आपण प्रथमेशला ज्या डॉक्टरबाईंकडे घेऊन जातो त्यांचं क्लिनिक तर 13व्या मजल्यावर आहे. तिथे येतो की तो न घाबरता. उलट त्या दिवशी आपण रिसेप्शन मध्ये थांबलो होतो बघ, बाईंची वाट बघत, तेव्हा काचेच्या खिडकीतून खाली मजा बघत उभा होता. कुठे घाबरला तेव्हा तो? प्रिया, अगं हे लक्षातच आलं नाही माझ्या. याचा अर्थ काय समजायचा प्रिया? आपण अशी कोणती गोष्ट या पॅम्पलेट्स मध्ये की ज्याची प्रथमेशला भीती वाटते? ती जी कुठची गोष्ट आहे ना वहिनी, ती फक्त त्या पॅम्फलेटवर नाहीये. तीच गोष्ट त्याने टीव्हीवर सुद्धा पाहिली. आणि कदाचित त्याने जे चित्र काढलं आणि मग नंतर जाळलं त्याच्याशी सुद्धा त्याचा संबंध असू शकेल.
वहिनी वहिनी तू थांब, मी इथनं परत आले ना की आपण लगेच भेटूया. तोपर्यंत तू ती पॅम्फलेट जपून ठेव. हां, कदाचित त्या पॅम्फलेटवरनच आपण प्रथमेशची मिस्ट्री सोडवू शकतो. वहिनी आम्ही उद्या सकाळी इथून निघतोय. मी आले ना की तुला येऊन भेटेन. ठेवते मी. आणि प्रथमेशची काळजी घे. हो, मी तर आज क्लासला सुद्धा गेले नाही तेवढ्यासाठी. एनिवे तू आलीस की मला भेट. हां, हो. बाय वहिनी. बाय. करावं कळत नाही. वाटलं होतं डॉक्टर सामंतांची ट्रीटमेंट सुरू झाल्यानंतर सगळं व्यवस्थित होईल, पण कसलं काय. त्याची ट्रीटमेंट अजून चालू आहे ना? पण हो ना, पण डॉक्टर सामंतांचं म्हणणं आहे की शुभ्रा स्क्रिझोफ्रेनिक आहे. व्हॉट? तिला जे भास होतात ते सगळं खोटं आहे. तिच्या मनाचे खेळ आहेत ते, आणि त्या पलीकडे त्याचा काहीही अर्थ नाही. आधी भास आणि हॅल्युसिनेशन्स हे मनाचेच खेळ आहेत ना? डॉक्टरांनी स्क्रिझोफ्रेनिया ही टर्म वापरली म्हणून तू डिस्टर्ब होऊ नकोस. सी, तो एक आजार आहे आणि आय एम शुअर त्याच्यावर काहीतरी उपाय नक्की असेल. पण माझा विश्वासच बसत नाहीये की शुभ्राई स्वप्नील, आता कदाचित तुला मी वेडा वाटेन, पण माझा शुभ्रावर विश्वास आहे. आधी तुझं शुभ्रावर प्रेम आहे म्हणून तू? नाही, तुला माहिती आहे मी असं आंधळ प्रेम नाही करणार तिच्यावर. शुभ्रा जी बोलते, तिला जे दिसतं ते मी प्रत्यक्ष पाहिलंय. आधी मी एक बोलू? काय? हॅव यू हर्ड ऑफ PLRT? PLRT म्हणजे? पास्ट लाईफ रिग्रेशन थेरपी. पास्ट लाईफ? व्हॉट क्रॅप? हे असं काही नसतं. आपल्या लाईफमध्ये पास्ट असतो, पण पास्ट मध्ये लाईफ वगैरे काही नसतं. माणूस जन्माला येतो आणि तो मरतो. दॅट्स इट. मेल्यावर तो कुठे जातो? आणि जन्माला येतो म्हणजे तो कुठून येतो? ती एक सिंपल बायोलॉजिकल प्रोसेस आहे आणि मला नाही असं वाटत की मी ती तुला एक्सप्लेन करायची गरज आहे. सी नील, आय एम जस्ट टेलिंग यू. एक मिनिट. तुम्ही उगाच विषय भरकटवू नका प्लीज. क्षिप्रा, तुझे म्हणालीस ते मला नीटसं कळलेलं नाहीये. पास्ट लाईफ रिग्रेशन म्हणजे? आधी नाव सपोज तू रस्त्यातून चालतोयस आणि तुझ्या पायाला ठेच लागली आणि तुझ्या अंगठ्यातून रक्त आलं.
नंतर पुढे तू जेव्हा जेव्हा त्या जखमेकडे बघशील तेव्हा तुला माहीत असेल की आपल्याला इथे ठेच लागलेली आणि हा त्याचा मार्क आहे. आता सपोज तुझ्या लहानपणापासून तुझ्या अंगावर एक मार्क आहे. तुला माहित नाहीये तो कुठनं आला, कसा आला, पण तो आहे. तर काय? तर त्याचा संबंध तुझ्या भूतकाळाशी, तुझ्या अर्ली चाइल्डहुडशी किंवा तुझ्या पास्ट लाईफशी असू शकतो. एक क्षिप्रा, कुठल्या काळातल्या गोष्टी सांगतेस तू? हे असं काही नसतं. हा, ज्या गोष्टींची आपल्याला काहीही माहिती नाहीये त्या गोष्टीत आपलं मत मांडणं गरजेचंच आहे का मिस्टर क्षीरसागर? क्षिप्रा, तुला काय म्हणायचंय? शुभ्राच्या बाबतीत जे घडतंय त्याचा संबंध तिच्या पूर्वायुष्याशी, रादर आता तिच्या मागच्या जन्माशी. मे बी. व्हॉट क्रॅप. हे आधीचा जन्म वगैरे असं काय नसतं. हा, वासांसी जीर्णानी यथा विहाय नवानी गृह्णाती नरोपराणी तथा शरीराणी विहाय जीर्णान्नन्यानी संयाती नवानी देही. भगवद्गीता 2 अध्याय 22 श्लोक. अर्थ, ज्याप्रमाणे मनुष्य जीर्ण झालेले वस्त्र टाकून नवीन घेतो त्याचप्रमाणे आत्मा जीर्ण झालेलं शरीर टाकून नवीन शरीर प्राप्त करतो. आता तू भगवद्गीताच उघडून बसलीस म्हणल्यावर मग मी काय बोलणार? बोलूही नकोस. आधी मी असं नाही म्हणत की हे असंच असेल, पण मला एक शक्यता वाटते. कारण मी जे शुभ्राला पाहतेय, एस्पेशली इथे आल्यापासून, आय फाइंड समथिंग ऑड. हे बघ, कुठलाही सायकॅट्रिस्ट तुला ही ट्रीटमेंट रेकमेंड करणार नाही, कारण ॲज अ फॅकल्टी त्यांचा या गोष्टीवर विश्वासच नाहीये. पण ही थेरपी करणारे काही हिप्नो अनालिस्ट आहेत आणि काही वेळा ते क्वालिफाईड MBBS डॉक्टरही असतात. माझा मित्र हे करतो म्हणून मला हे सगळं माहिती आहे.